उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं। ते शहीद कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो। शहीद जवान कामेश कदम यांचे पिताश्री विठ्ठलरावजी कदम, माता सुनंदाताई कदम आणि मी जेव्हा विठ्ठलरावजी कदम साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपण तारीख द्या आणि त्या दिवशी कार्यक्रम ठरवायचा। मी त्यांना सांगितलं माझ्या बघण्यात कदम सर अगोदर 1 वाजताचाच वेळ आला, पण पत्रिका त्यांनी 10 वाजताची काढली। मग पुन्हा काल यांना मी निरोप दिला की माझ्याकडून अशी अशी चूक झालेली आहे आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या सोबत माझी बैठक पूर्वनियोजित ठरलेली होती, त्यामुळे जो काही त्रास झाला, जो काही विलंब झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। अनेक गोष्टीचा उलगडा करण्यासारखा आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जाणार नाही। स्वातीताईच्या संदर्भात कदम सरांनी उल्लेख केला, मला जमदाडेताई पण अगोदर सांगत होत्या, पण शेवटी कुठली तरी जबाबदारी स्वीकारणं ठीक आहे। आता दुःख आहे, दुःख झालंय, जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही त्या ज्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही, आपल्याजवळ ज्याला एखाद्या आजारावर औषध असते पण या गोष्टीला औषध नाही, त्यामुळे निर्णय घेणं हे आवश्यकच आहे। आता कसा घ्यायचा, निश्चित कदम सर आहेत, करुणाताई आहेत आणि माझा उल्लेख दिघा पाटलांनी केला, करुणाताईंनी केला की जेव्हा कामेश कदमांची घटना घडली तेव्हा मी थांबलो केलो वगैरे, मी काही ते माझं कर्तव्य होतं। माझ्या भूमीतला जवान शहीद होतो आणि मी नांदेडमध्ये असून न जाणं हे कुठल्याही परंपरेला धरून नाही, म्हणून मी माझं कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याचं काम। खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही, परंतु विठ्ठलरावजी कदम असतील, मातोश्री सुनंदाताई असतील, यांनी स्वातीताई असतील, यांनी ज्या धैर्याने एक स्मारक उभा करायचा निर्णय घेतला, या स्मारकामधनं सर्व तरुणांना एक प्रेरणा मिळावी ही जी भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली ती खरं तर कौतुकास्पद आहे। मी मनापासून कदम परिवाराचे या ठिकाणी खूप खूप या विभागाचा आमदार म्हणून आभारी मानतो, त्यांना धन्यवादही देतो आणि माझ्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 95 BN बटालियनचे शहीद कामेश विठ्ठल कदम यांच्या शहीद जवान स्मारकाचे उद्घाटन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। त्यांचं जे काही बलिदान देशाप्रती झालेलं आहे त्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी परिवारातील मित्रमंडळी सोबतच त्यांचे जे काही सहकारी आहेत तर ते सहकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या शहीद स्मारकाचे आज उद्घाटन होत आहे। कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे मी या ठिकाणी आमचे बंधू कामेश यांच्या देशाप्रती त्यांनी केलेल्या बलिदानाला मी विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आज कंधार या शहरामध्ये शहीद कामेश विठ्ठलराव कदम जे मागच्या वर्षी देशाची सेवा करत करत कर्तव्यावर असताना शहीद झालेत, त्यांचं हे मूळ गाव आणि म्हणून या ठिकाणी दादांनी या ठिकाणी शहीद कामेश विठ्ठलराव कदम यांचं स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे। कामेश विठ्ठलराव कदम हे माझे भाचे होते आणि त्यांना विनम्र आदरांजली अभिवादन करण्यासाठी आज कदम कुटुंबातले आणि त्यांचा आजूळ जमदाडे कुटुंबातले आणि सर्व कंधारचे नातेवाईक, इतर सर्व नातेवाईक या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत।
नुकत्याच काही वेळेमध्ये हा अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल आणि आजच्या या दिवशी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या सेवेला, त्यांच्या कर्तव्याला आणि त्यांनी जी सेवा दिली, कर्तव्य केलं देशासाठी, त्यांच्या या मातृभूमीच्या सेवेला आमचा सर्वांचा सलाम आणि विनम्र अभिवादन.